नमस्कार, मी आरती कुलकर्णी. रविवार स्पेशलच्या या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका गंभीर विषयावर बोलणार आहोत. आज 31 मे आहे आणि हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो आणि जगभरामध्ये तंबाखूच्या विरोधी जागृती या दिवसाच्या निमित्ताने केली जाते. आणि याच निमित्ताने मुंबईमधल्या सलाम बॉम्बे या स्वयंसेवी संस्थेने मुंबईमध्ये एक सर्वेक्षण केलेलं आहे. या सर्वेक्षणामध्ये लोकांनी काय कौल दिलाय तो आपण बघणार आहोत या कार्यक्रमामध्ये. मुंबईतल्या 10 रेल्वे स्टेशन्सवर वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांमध्ये जाऊन सलाम बॉम्बेच्या कार्यकर्त्यांनी हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि तंबाखूचं सेवन करण्याबद्दल, तंबाखूचा वापर करण्याबद्दल जागृती केलेली आहे. त्याला आळा कसा बसेल, कायदे काय काय आहेत, त्या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची, यासाठी चे जे विचार आहेत ते या संस्थेने सगळ्यांपर्यंत पोहोचवलेले आहेत. सलाम बॉम्बे ही जी संस्था आहे ही धोरणात्मक पातळीवर सुद्धा सरकारकडे बऱ्याच वेळा हा मुद्दा घेऊन जात असते आणि याबद्दलचे काय कायदे करता येतील, कशा पद्धतीने तंबाखूच्या वापरावर आळा बसवता येईल यासाठी प्रयत्न करत असते. आणि या सलाम बॉम्बेच्या सर्वेक्षणाचा जो भर आहे तो विशेषतः तरुणांवर आणि मुलांवर होता. या सर्वेक्षणामध्ये नेमकं काय आढळलं, व्यसनांच्या बद्दल तरुणांना काय वाटतं हे आपण बघणार आहोत. आणि त्यासाठी सलाम बॉम्बेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नारायण लाड आता या कार्यक्रमामध्ये आपल्या बरोबर आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा सर्वे नेमका कसा करण्यात आला. पण पहिल्यांदा बघूया या सर्वे बद्दल ग्राफिक्सच्या माध्यमातून. सलाम बॉम्बेने जे लोकांना प्रश्न विचारले त्यामध्ये पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न आपण बघूया. तंबाखूचा वापर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी हवी का, याबद्दलचा हा प्रश्न होता. आणि 95% लोक म्हणतात होय, तंबाखूचा वापर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी हवी. फक्त 5% लोकांना असं वाटत नाहीये. 95% लोक जर असं म्हणत असतील की तंबाखूचा वापर आणि विक्रीवर बंदी घालायला हवी तर खरोखरच पूर्णपणे याचा विचार करण्याची गरज आहे. कायद्यामध्ये याचं रूपांतर करण्याची गरज आहे. दुसरा जो प्रश्न होता, तंबाखूच्या पाकिटावरच्या चित्रमय इशाऱ्यामुळे तंबाखूच्या वापराला आळा बसेल का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याबद्दल लोकांना काय वाटतं बघूया आपण. 71% लोकांना वाटतं होय, आळा बसू शकेल आणि 29% लोकांना वाटतं या चित्रमय इशाऱ्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. हे दोन महत्त्वाचे प्रश्न घेऊन सलाम बॉम्बेचे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे. आपल्या बरोबर सलाम बॉम्बेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नारायण लाड आहेत. आपण आता थेट त्यांच्याकडे जाणार आहोत. नारायण लाड सर, स्वागत आहे तुमचं या खास कार्यक्रमामध्ये. जागतिक तंबाखू विरोधी दिन हा जो आहे तो WHO कडूनच म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, जागतिक आरोग्य संघटना आहे, त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि तंबाखूच्या विरोधातली जागृती ही जगभरामध्ये या दिवसाच्या निमित्ताने होत असते. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की हे दोन प्रश्न घेऊन तुम्ही अगदी सामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचलात आणि त्यांची मतं जाणून घेतली. आता जे आपण दोन प्रश्न विचारलेले आहेत या सर्वेमध्ये 95% लोकांना वाटतं की तंबाखूच्या वापरावर आणि त्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असायला हवी. तुम्ही हा सर्वे कशा कशा पद्धतीने केलात, काय प्रतिसाद होता लोकांचा? एकूणच या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांचं जे सेवन आहे तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलात तर 31% लोक तंबाखूचा वापर करतात. साधारण 2.5 करोड लोक आज तंबाखूचा वापर करत आहेत. आज तंबाखूच्या कंपन्या जी जनजागृती दिसते त्यामुळे हतबल झालेल्या आहेत. एक तर दोन प्रकारे सांगता येतील. एक तर तंबाखू खाऊन मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे त्यांचे कस्टमर कमी झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे तंबाखूचा वापर करतायत ते आता जागृतीमुळे सोडत आहेत. त्यामुळे तंबाखूच्या कंपन्यांनी आता नवीन एक स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये आणलेली आहे की तरुणांना आणि मुलांना या ठिकाणी कसं आकर्षित करता येईल किंवा त्यांना कसं व्यसनांकडे ओढता येईल, त्यासाठी तंबाखूच्या कंपन्या नवीन नवीन रणनीती या ठिकाणी मार्केटमध्ये आणत आहेत. आणि विशेष करून ह्या तंबाखूच्या ज्या कंपन्या आहेत त्या शैक्षणिक संस्थांना लक्ष करत आहेत, युवकांना लक्ष करत आहेत. हा जो सर्वेक्षण या ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये केला, मुंबईचे जे प्रमुख ठिकाणं आहेत, 10 ठिकाणं रेल्वे स्टेशन आहेत, जसं चर्चगेट आहे, त्यानंतर विटी स्टेशन आहे, इतर जे 10 आहेत मुंबईतले, तिथे लोकांचं
जनमत घेण्यात आलं, लोकांचा कौल घेण्यात आला, लोकांना खरोखरच काय वाटतं. तर त्याच्यामध्ये पहिला आमचा प्रश्न होता की ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद असली पाहिजे का. आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न होता की तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर शाळेच्या परिसरामध्ये तंबाखू सेवनावर बंदी असावी का. तर तुम्ही बघितलात 95% लोक सांगतायत की शैक्षणिक संस्था या तंबाखू मुक्त असल्या पाहिजे. शैक्षणिक संस्थाच्या परिसरामध्ये तंबाखूची जी विक्री होते ती पूर्ण बंद झाली पाहिजे. भारत सरकारने 2003 साली कायदा केलेला आहे बरोबर की शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड मध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करता येत नाही. 2009 पासून हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू झाला. आज त्याचं इम्प्लिमेंटेशन 0 आहे. मुंबईचं जर उदाहरण द्यायचं झालं तर जवळजवळ 82% शाळांच्या बाहेर पानटपऱ्या आहेत. म्हणूनच आज या ठिकाणी 25 मे ते 29 मे या दरम्यान सलाम मुंबई फाउंडेशन आणि काही स्वयंसेवी संस्था ज्या आहेत मुंबईमधल्या साधारण 12 स्वयंसेवी संस्था आमच्या सोबत होत्या. आम्ही मुंबईमध्ये सर्वेक्षण केलं 10 प्रमुख ठिकाणी. तर लोकांचाही चांगला पाठिंबा मिळाला. लोकांनी सांगितलं जर आपली मुलं सक्षम असतील तर नक्कीच देशाचं नेतृत्व करतील आणि ती या वयात जर त्यांना व्यसन लागलं तर पुढे ते त्यांचं आरोग्य धोक्यात येईल. मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जर 18 वर्षाखालील मुलांना आपण व्यसनांपासून आज रोखू शकलो तर ते भविष्यात व्यसन करणार नाहीत. बरोबर आहे. म्हणजे पुढची पिढी जी आहे ती तरी व्यसन मुक्त होईल. पण तुम्ही जे सांगताय ती अतिशय गंभीर गोष्ट आहे. तुम्ही असं म्हणताय की 82% प्रमाण आहे की शैक्षणिक संस्थांच्या किंवा शाळा कॉलेजांच्या परिसरामध्ये तंबाखूची विक्री होते, तंबाखूचा वापर सर्रास होतोय. तुम्ही ज्या कायद्याचा उल्लेख केला 2003 साली हा जो कायदा केलेला आहे त्या कायद्यामधल्या तरतुदी सुद्धा आपण बघूया आणि पुन्हा एकदा चर्चा करूया. आपण बघतोय तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण हा कायदा पुन्हा एकदा समजून घेतोय. सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादनं अधिनियम 2003 हा जो आहे शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखू विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे. 18 वर्षांखालच्या मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे किंवा त्यांच्याद्वारे सुद्धा तंबाखूची विक्री करू नये असं हा कायदा सांगतो. तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल चित्रमय इशारा हवा हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाची तरतूद या अधिनियमामध्ये आहे. आपण पुन्हा एकदा सलाम बॉम्बेचे नारायण लाड यांच्याशी बोलूया. नारायण लाड सर, मध्ये एक मोठा वाद निर्माण झालेला होता. तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत किंवा सिगरेटचं पाकिट आहे त्याच्यावर चित्रमय इशारा जो आहे त्याचा आकार किती असावा यावरून हा सगळा वाद सुरू होता आणि भाजपचे खासदार दिलीप गांधी हेच या चित्रमय इशाऱ्याचा आकार वाढवू नये असं म्हणत होते आणि त्याच्यावर बरीच प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये उमटली. आपले माजी गृहमंत्री RR पाटील यांना आपण गमावून बसलेलो आहोत तंबाखूच्या व्यसनांमुळे आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी तंबाखू सोडण्याचा निर्धार केलेला होता. पण तरी सुद्धा आपले राजकीय नेते जर अशी बेजबाबदार वक्तव्य करत असतील तर मग राज्यामध्ये व्यसनमुक्ती होणार कशी किंवा तंबाखूच्या वापरावरचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी तरी कशी होणार. एकूणच 1 एप्रिल 2015ला हा नवीन जे अमेंडमेंट आहे ते येणार होतं. केंद्र सरकारने घोषणा केली होती. त्यासाठी आपण यावर पूर्वी पण चर्चा केलेली आहे की तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर 85% आरोग्यविषयक चित्रमय सूचना येणार होत्या. 1 एप्रिल पासून हे लागू होणार होतं. पण जी समिती नेमली गेली दिलीप गांधींच्या अध्यक्षतेखाली त्या समितीनेच अशा प्रकारे पुढे येऊन ज्या पद्धतीने स्टेटमेंट केल्या, ज्याप्रमाणे तारे तोडलेले आहेत, लोकांच्या आरोग्याबद्दल किंवा तंबाखूबद्दल चुकीची वक्तव्य केलेली आहेत, तर ह्याच विषयाला धरून 2003चा जो कायदा आहे त्याच्यामधील कलम 7 नुसार असं म्हटलेलं आहे की तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर आरोग्यविषयक सूचना असल्या पाहिजेत आणि ह्या सूचना प्रादेशिक भाषेमध्ये असल्या पाहिजेत. त्याच्यावर तंबाखूने कर्करोग होतो, तंबाखूने मृत्यू होतो अशा प्रकारच्या सूचना असल्या पाहिजे. आता जो अस्तित्वात कायदा आहे 2003चा त्या कायद्यानुसार आता सध्या 40% भागावर या ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना आहेत. पण आता 85% यायला पाहिजे असा जो वाद झाला त्या संदर्भात सलाम मुंबई फाउंडेशनने या ठिकाणी 25 मे मी आताच बोललो 25 मे ते 29 मेच्या दरम्यान ह्या विषयाला धरून सुद्धा मुंबईतील 12 सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी रेल्वेस ठिकाणी पाहणी केली, लोकांचं मत जाणून घेतलं. तर सिगरेट किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थांची जी पाकिटं आहेत त्याच्यावर 85% आरोग्यविषयक सूचना असल्या पाहिजेत का त्यामुळे
तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी होईल का हा प्रश्न लोकांना विचारण्यात आला, तर 71% लोकांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या सूचना, गंभीर सूचना या ठिकाणी चित्ररूपाने असल्या पाहिजेत. बरोबर. आणि लोक सहमत आहेत. यालाच जोडून मला अजूनही सांगायचं आहे की आपल्या भारतामध्ये बघा, जर तंबाखूजन्य पदार्थ सेवन, आपला विकसनशील देश आहेत आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण बघतो मशेरीचा वापर होतो, त्याचप्रमाणे चावून खाण्याचा तंबाखू आहे, काही प्रमाणात जे बीडी वर्कर आहेत शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. आता चित्रमय सूचना का असल्या पाहिजे, जे तंबाखू सेवन करते आहेत किंवा तंबाखूचा वापर करतात त्यांनी ज्यावेळेला सेवन करतात त्यावेळी त्यांना दिसेल की तंबाखूमुळे मृत्यू होतो, चित्ररूपाने, जर वाचता नाही आलं तर कमीत कमी चित्ररूपाने तरी त्यांना हा मेसेज जाईल. म्हणजे ह्या मेसेजचे दोन फायदे असे सांगता येईल. एक म्हणजे सरकार किंवा लोकांना किंवा स्वयंसेवी संस्था आता जनजागृती करण्यासाठी फार म्हणजे कमी पडत आहेत. त्यामुळे जर अशा प्रकारच्या सूचना आला तर तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती होईल. दुसरा असा एक त्याचा फायदा आहे तो म्हणजे लोक या भयानक चित्राला बघून काही प्रमाणात तंबाखूचं सेवन कमी करू शकतात. बरोबर आहे. चित्रमय इशाऱ्याचे खरोखरच खूप गांभीर्यानं घेतला पाहिजे चित्रमय इशाऱ्याचा मुद्दा. जसं आता नारायण लाड सरांनी सांगितलं की अशिक्षित लोकांमध्ये सुद्धा तंबाखू सेवनाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा चित्रमय इशारा जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने असला तरच खरं तर आपण या व्यसनाला रोखू शकतो. आपण एक ब्रेक घेणार आहोत आता, पण ब्रेकवर जाता जाता जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त वर्ध्यामध्ये डॉक्टर्स सगळे एकत्र आले आणि त्यांनी जनजागृती फेरी काढली आणि जनतेला तंबाखू न खाण्याचं त्यांनी आवाहन केलं. या जनजागृती फेरीमध्ये जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. डॉक्टर्सनी हाती घेतलेल्या या तंबाखू विरोधी अभियानाचं शहरामध्ये कौतुक होत आहे. तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल आपण बोलतोय. आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि या निमित्तानं सलाम बॉम्बेनं एक सर्वेक्षण मुंबईमध्ये केलेलं आहे. सलाम बॉम्बेचे नारायण लाड आता आपल्या बरोबर आहेत. नारायण लाड सर, आपण जेव्हा म्हणतो की तंबाखूमुळे कर्करोग होतो, हृदयविकार होतात, श्वसनाचे विकार होतात, पण बऱ्याच वेळा व्यसन करणाऱ्या व्यक्तींचं आर्ग्युमेंट असं असतं की आम्ही इतकी वर्ष तर सिगरेट पितोय, तंबाखू खातोय, पण आम्हाला तर अजून काहीही झालं नाही. तुम्ही असं कसं सांगता? किंवा अगदी आपले राजकीय नेत्यांनी सुद्धा अशी वक्तव्य केलेली आहेत की सर्वेक्षणामध्ये असं आढळलंय की तंबाखूचे दुष्परिणाम होत नाहीत. पण तुम्ही आता टाटा हॉस्पिटल सारख्या संस्थांमध्ये सुद्धा काम करता. अशा काही व्यक्ती तुम्ही पाहिलेल्या आहेत का की तंबाखूच्या सेवनामुळे, सिगरेटमुळे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं, आरोग्यावर परिणाम होतो, जीवाशी खेळ होतो? बरोबर आहे. आणि हे आता जग जाहीर आहे. आता याच्याबद्दल काही पुरावा देण्याची मला वाटत नाही की गरज आहे की तंबाखूमुळे 100% ने 400% कॅन्सर हा होतोच. तंबाखूचा वापर जो आहे तो अनेक प्रकारात होतो. जर स्मोकिंगचा तंबाखू आहे, जो धूम्रपानाद्वारे सिगरेट, बिडी, हुक्का, पाईप या प्रकारे जो स्मोकिंगचा तंबाखू वापरला जातो. चावून खाण्याचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये खर्रा, मावा, पान मसाला, सुगंधी सुपारी ह्या सगळे चावून खाण्याचे प्रकार आहेत. त्याचप्रमाणे नाकाद्वारे सुद्धा या ठिकाणी स्नफ, तपकीर असं हे केलं जातं. आणि इतर जी लोक तंबाखूजन्य पदार्थ सेवन करत नाहीत त्याच्यामध्ये पॅसिव्ह स्मोकिंग किंवा अप्रत्यक्ष धूम्रपान आणि थर्ड हँड स्मोकिंग सुद्धा होतं. तर याच्यामध्ये साधारण तंबाखूजन्य पदार्थांच्या स्मोकिंगच्या प्रकारामध्ये 4000 पेक्षा जास्त केमिकल्स, विषारी घटक आहेत. चावून खाण्याचा जो तंबाखू आहे त्याच्यामध्ये 3000 पेक्षा जास्त विषारी रसायनं आहेत. 70 रसायनं अशी आहेत त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे कार्सिनोजेनिक कर्करोग, कॅन्सर हा होतोच. तर एकूणच जर सांगायचं झालं, आज भारतामध्ये जर तुम्ही बघितला तर वर्षाला 10 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूजन्य पदार्थांमुळे होतो. रोज 2500 लोक या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांमुळे मरत आहेत. आपल्या देशामध्ये साधारण 15% मुलं तंबाखूचा वापर करतायत. महाराष्ट्रामध्ये 13% मुलं, युवक तंबाखूचा वापर करतायत. कर्करोगाचं जे प्रमाण आहे, तोंडाचा कर्करोग जो आहे तो एकूण जे तोंडाचे कर्करोग होतात त्याच्यामध्ये साधारण 80% कर्करोग जे आहेत ते तंबाखूजन्य पदार्थांमुळे या ठिकाणी होत आहेत. बरोबर आहे. पूर्ण शास्त्राने असं सिद्धच झालेलं आहे. तुम्ही जे तरुणांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न आता करताय, तुम्ही जसं सांगितलं की त्यांनी व्यसनांपासून दूर राहावं, कशा कशा पद्धतीने तुम्ही तरुणांपर्यंत पोहोचताय? तर सलाम मुंबई फाउंडेशन 2002 पासून
विशेष करून आमचं जे लक्ष गट आहे ते आम्हाला आपले तरुण पिढी किंवा मुलांना तंबाखूमुक्त बनवायचं आहे. मुलांचं जीवन कौशल्य जे आहे ते विकसित केलं तर नक्कीच वाईट सवयींपासून ते दूर राहतील. तंबाखू सारख्या वाईट सवयीला ते आत्मविश्वासाने नाही बोलतील. आम्ही मुंबईमधल्या 220 शाळा महानगरपालिकेच्या शाळांसोबत काम करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या 15,000 पेक्षा जास्त जिल्हा परिषदच्या शाळा आहे. शिक्षकांच्या सहकार्यातून आमचे कार्यक्रम चालतात. सर्व शाळा तंबाखूमुक्त बनाव्यात यासाठी तंबाखूमुक्त शाळेचे जे निकष आहेत ते शाळांमध्ये राबवले जातात. मला इथे एक आवर्जून सांगावंसं वाटतं की CBSE बोर्ड जे आहे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की त्यांच्या ज्या सर्व 1,000 पेक्षा जास्त शाळा देशामध्ये आहेत त्यांनी तंबाखूमुक्त शाळेचं धोरणच बनवलेलं आहे जे सर्व शाळांना लागू केलेलं आहे. महाराष्ट्रात आज 1 लाखापेक्षा जास्त शाळा आहेत. या शाळांसाठी तंबाखूमुक्त शाळेचं धोरण जर शासनाने आणलं तर नक्कीच अशा प्रकारच्या आपल्या शाळा आणि मुलांना तंबाखूमुक्त वातावरण या ठिकाणी मिळेल. बरोबर आहे. तंबाखूमुक्त शाळा जर करायच्या असतील तर आधी शिक्षक किंवा जे जबाबदार व्यक्ती आहेत त्या संस्थांमधले त्यांनी सुद्धा हे व्यसन सोडण्याचा निर्धार केला पाहिजे. नारायण लाड सरांशी आपण बोलणार आहोत. सलाम बॉम्बे ऑनलाईनच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून याबद्दल कशी जागृती करते याबद्दलही बोलूया. पण आता एक ब्रेक घेऊया. तंबाखू आणि सिगरेटचा वापर तरुणांमध्ये कसा कमी करता येईल याबद्दल आपण खास करून बोलतोय. आपल्याबरोबर नारायण लाड आहेत सलाम बॉम्बेचे. नारायण लाड, जसं तुम्ही आता सांगितलं की सरकारकडे तुम्ही प्रयत्न करताय की त्यांनी कायद्याची अंमलबजावणी नीट करावी, पण त्याही पेक्षा आपण जे पॅसिव्ह स्मोकिंग बद्दल बोललो, आता आपण जर बघितलं की सार्वजनिक ठिकाणी कामाच्या ठिकाणी जर धूम्रपान केलं तर त्याला 200 रुपयांचा दंड आहे. हा कायदा तर आहे पण त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. जर एक नागरिक म्हणून आपल्याला जर अशा गोष्टी दिसल्या तर त्याच्या विरुद्ध काही तक्रार करता येते का किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवता येतो का? नक्कीच सरकार, आता तुम्हाला माहित आहे की सरकार प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही सेन्सिटाईज करायला जातो त्यावेळी एव्हिडन्स मागत असते. आम्हाला पुरावा द्या, भारतामध्ये सर्वेक्षण झालेले दाखवा, राजकीय लोकांच्या अशा हे येत आहेत. तर आता जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने कालच मुंबईमध्ये एक ऑनलाईन आपण कॅम्पेन लॉन्च केलेलं आहे ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी, युवक, त्यानंतर आपली जनता सुद्धा या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकते. 2003च्या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये कुठेही तंबाखूची विक्री दिसत असेल, तंबाखूच्या कंपन्यांच्या जाहिराती तुम्हाला कुठे दिसत असतील, पब्लिक प्लेसवर स्मोकिंग दिसत असेल, जिथे जिथे कायद्याचं उल्लंघन होतंय, जिथे जिथे बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थांचा व्यापार किंवा हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला दिसत असेल तर आज प्रत्येकाकडे आज सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, स्मार्टफोन आहेत. तर तंबाखूला करूया ढिशूम अशी एक लिंक आपण या ठिकाणी ऑनलाईन कॅम्पेन सुरू केलेला आहे सलाम बॉम्बे फाउंडेशनने. सलाम मुंबई फाउंडेशनच्या वेबसाईटवर या ठिकाणी आहे. तुमच्याकडे स्मार्टफोन आहे, तुम्ही फोटो काढू शकता आणि त्या लिंकवर तुम्ही पाठवू शकता. फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि आता आपण या ठिकाणी मोबाईल ॲप सुद्धा सुरू करतोय. तर त्याच्यामधून तुम्ही जिथे असाल, जिथे तुम्हाला तंबाखूजन्य पदार्थांचं व्हायोलेशन दिसत असेल, कायद्याचं उल्लंघन दिसत असेल तर तुम्ही या कॅम्पेनला जोडू शकता आणि एकत्रित येणारी जी सगळी माहिती आहे, जे जे व्हायोलेशन आहे ते आपण सरकारला नक्कीच दाखवू आणि सरकारला या ठिकाणी कडक कायदे, नवीन धोरणं करण्यासाठी आपण भाग पाडणार आहोत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्तानं हे जे ऑनलाईन कॅम्पेन सुरू झालेलं आहे, आपण सगळेजण फेसबुक, व्हॉट्सअपवर ऍक्टिव्ह असतो, बरीच माहिती शेअर करत असतो, पण जर या व्यसनमुक्तीच्या चळवळीमध्ये सुद्धा आपल्याला या पद्धतीनं सामील होता आलं तर खरोखरच सरकारला सुद्धा त्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करायला आपण भाग पाडू शकतो. धोरणं जास्त कडक करायला सुद्धा आपण भाग पाडू शकतो. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्तानं आपण हाच निर्धार करूया आणि या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.